रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ञ, वंध्यत्व तज्ञ, कोल्हापूर। गोकुळ सिद्धगिरीची हातमिळवणी, जनावरांच्या उपचाराला मिळणार नवं बळ। गोकुळ दूध संघ आणि कणेरीच्या सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाने आता हातात हात घालायचं ठरवलंय। दूध उत्पादकांच्या जनावरांना अधिक दर्जेदार उपचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळावं यासाठी दोन्ही संस्थांची महत्त्वाची बैठक ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयात पार पडली। या बैठकीत जनावरांचे आजार, लसीकरण, कृत्रिम रेतन, प्रगत प्रजनन तंत्रज्ञान, पशुखाद्य आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यावर सविस्तर चर्चा झाली। या सहकार्यामुळे गोकुळच्या पशुवैद्यकीय सेवेला अधिक बळ मिळणार असून दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही आधुनिक सेवा गाव पातळीवर पोहोचवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। बैठकीत झालेल्या चर्चेनंतर प्रस्तावित सामंजस्य कराराचा विषय गोकुळच्या प्रशासकीय मंडळापुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे। यावेळी गोकुळचे प्रशासकीय सदस्य डॉ. चंद्रकांत परुळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. मरुगेप्पा, प्राध्यापक डॉ. मार्कंडेय, प्राध्यापक डॉ. राऊत मारे, प्राध्यापक डॉ. योगी, प्राध्यापक डॉ. परिहार, महाव्यवस्थापक अनिल चौधरी, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ. दयावर्धन कामत, व्यवस्थापक पशुखाद्य डॉ. व्ही.डी. पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, संग्राम मगदूम, मृण्मयी सातवेकर तसेच संघांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।